नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशाला हवं मिशन स्टेटमेंट. प्रत्येक बिझनेसची स्वतःची एक फिलॉसॉफी असते. म्हणजे कुठली तत्त्व समोर ठेवून बिझनेस सुरू केला आणि कुठल्या तत्त्वांना अनुसरून तो बिझनेस पुढे चालवायचा आहे, ती म्हणजे बिझनेस फिलॉसॉफी. आणि बिझनेसचा पर्पज म्हणजे नक्की कुठल्या कारणासाठी हा बिझनेस सुरू केला आणि कुठली कारणं समोर ठेवून हा बिझनेस पुढे चालवायचा आहे, ते म्हणजे बिझनेसचं पर्पज. तर असं एकत्रित बिझनेसची फिलॉसॉफी आणि पर्पज मिळून तयार होतं बिझनेसचं मिशन स्टेटमेंट. आपण मिशन स्टेटमेंट अनेक कंपन्यांची आणि अनेक बिझनेसेसची अभ्यासली तर असं लक्षात येतं प्रत्येक कंपनीचं काहीतरी एक एम असतं, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं, काहीतरी मिशन असतं आणि त्यानुसारच तो बिझनेस चालवला जातो. म्हणजे काही ठिकाणी कस्टमर सॅटिस्फॅक्शन याला महत्त्व असतं, तर काही ठिकाणी प्रॉफिटॅबिलिटी महत्त्वाची असते, काही ठिकाणी थोडा सोशल ॲस्पेक्ट असतो, तर काही ठिकाणी लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्यानंतर आम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं असं बिझनेस म्हणत असतो. तुम्हाला जर आठवत असेल वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन टाटा स्टीलची ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर यायची. त्यामध्ये धावपट्टू असतील, बॉक्सिंगमधले लोक असतील, म्हणजे धनुष्यबाण कला म्हणजे आर्चरीमध्ये लोक असतील, या सगळ्यांना त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जायचं, त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवलं जायचं आणि शेवटी यायचं वी ऑल्सो मेक स्टील. म्हणजे आम्ही अशा सगळ्या लोकांना प्रोत्साहन देतो, त्यांना नोकरी देतो, त्यांच्या क्रीडा नैपुण्यासाठी आम्ही मदत करतो आणि आम्ही स्टील पण तयार करतो. खरं तर टाटा स्टील कंपनी ती स्टीलच तयार करते, पण त्यांच्या जाहिरातीच्या मांडणीमध्ये व्यक्तींना महत्त्व असायचं आणि आम्ही स्टील पण तयार करतो असं मानलं जायचं. याच टाटांच्या 1905मधल्या एकंदर संस्कृतीबद्दल ऋषी मोदी यांनी द रोमान्स ऑफ टाटा स्टील नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे, टाटांनी त्यांच्या व्यवस्थापकांना इंग्लंडमधनं एक पत्र पाठवलं होतं जमशेदपूर आणि आजूबाजूचा परिसर डेव्हलप करण्यासाठी. त्या पत्रामध्ये असं दिलेलं होतं, बघा जवळजवळ 116 वर्ष झाली त्या काळामध्ये पत्र इंग्लंडमधनं भारतामध्ये यायला बोटीने किमान 1 महिना लागायचा. ज्या बंदरामध्ये ते टपाल आलं असेल तिथून त्या जागे जायला अजून 8-15 दिवस जायचे. असे 40-50 दिवस प्रवास करून ते पत्र त्या व्यक्तीपर्यंत जायचं. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे, सर्वप्रथम रस्त्यांची आखणी करा. रस्ते हे लांब रुंद असले पाहिजेत, ते व्यवस्थित असले पाहिजेत. नंतर पाण्याची व्यवस्था करा. जितकी झाडं रस्ते तयार करण्यासाठी तोडली असतील ती परत त्याची लागवड करा किंवा तशा पद्धतीची झाडं लावा. खेळासाठी मैदानं निर्माण करा. धार्मिक स्थळं निर्माण करा. म्हणजे मंदिर, मस्जिद, चर्च, सिनेगॉग जे काय असेल, जशा प्रकारचे लोक तिथे राहायला येतील त्या सगळ्या धार्मिक स्थळांची निर्मिती करा. उत्तम शाळा, कॉलेजेस निर्माण करा. लोकांना दुकानं किंवा ज्या सुखसुविधा लागतात त्या निर्माण करा. आणि एकंदरीत राहण्यासाठी घरं, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की नंतर आपल्या कंपनीचं कन्स्ट्रक्शन सुरू करा. आता लक्षात घ्या, ह्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपल्यावर विसंबून राहून भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जे लोक राहायला येतील ते कुठल्याही धर्माचे असतील, कुठल्याही भाषेचे असतील, त्यांची वैद्यकीय सुविधा, शिक्षण, रिक्रिएशन, करमणूक, खेळ, बाकी सगळ्या गोष्टींची सोय करा. उत्तम वसाहती निर्माण करा आणि नंतर आपल्या बिझनेससाठी फॅक्टरीचं निर्माण करा. आता तुम्ही विचार करा, कुठल्याही नॉर्मल माणसाने काय विचार केला असता की आधी आम्ही आमची फॅक्टरी तयार करू, लोक त्यांचं काय करायचं ते बघून घेतील. पण असा ॲस्पेक्ट त्या विचारांमध्ये नव्हता. म्हणजे लोकांची काळजी करणं, समाजाची काळजी करणं आणि बिझनेस करता करता मिळेल तो नफा मिळवणं हा त्याच्यामधला मिशनचा भाग येतो. कदाचित त्या काळामध्ये मिशन स्टेटमेंट असा प्रकार नसेलही, पण एकदा मिशन तयार झालं की लोकांचा ॲटिट्यूड त्या प्रकारचा तयार होतो. त्या मिशनप्रमाणे लोक विचार करायला लागतात. ती संस्कृती, ते वर्क कल्चर लोकांच्या मनावर बिंबवलं जातं. म्हणूनच नीड अँड इम्पॉर्टन्स किंवा गरज काय मिशन स्टेटमेंटची ते एकदा अभ्यासलं की छोटा असेल व्यवसाय किंवा मोठा असेल, प्रत्येकाला वाटायला लागतं की माझ्या बिझनेसचं काहीतरी मिशन स्टेटमेंट हे असलंच पाहिजे. मग त्याचं महत्त्व एवढं का असतं, तर पहिला मुद्दा येतो डायरेक्शन इन व्हॉट प्लॅनिंग. व्यवसायाला प्लॅनिंग करण्यासाठी मिशन स्टेटमेंटमुळे एक डायरेक्शन मिळते.
व्यवस्थापनामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, शेड्युलिंग, लीडरशिप, कम्युनिकेशन अशा अनेक संज्ञा येतात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं प्लॅनिंग. साधारणतः 5000 वर्षांपूर्वी कन्फ्युशियस या चायनीज म्हणजे चिनी तत्ववेत्याने सुद्धा प्लॅनिंगचं महत्त्व मांडलं होतं. तुम्ही कुठलाही धर्मग्रंथ घ्या किंवा प्राचीन कुठल्याही प्रकारचं वाङ्मय अभ्यासा, सगळ्यामध्ये प्लॅनिंग म्हणजे नियोजन याचं महत्त्व दिलेलं आहे. मग जर बिझनेस यशस्वी करायचा असेल, त्याला योग्य प्लॅनिंग करायचं असेल, तर कशाचं प्लॅनिंग करायचं हे तर कळलं पाहिजे. मग ते कळण्यासाठी अगोदर काय असलं पाहिजे? मिशन क्लिअर असलं पाहिजे. टॉप टू बॉटम कंपनीमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नक्की आपल्या व्यवसायाचं मिशन काय आहे हे समजायला हवं. आणि ते एकदा समजलं की अगदी सगळ्यांसाठी मिशन स्टेटमेंट आणि बरोबर येणारं प्लॅनिंग हे क्लिअर होत जातं. तसं दुसरा ॲडव्हान्टेज येतो सेटिंग बिझनेस ऑब्जेक्टिव्ज. आता प्लॅनिंग हे ॲक्टिव्हिटीचं असतं आणि ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्देश. आपण मगाशी सांगितलं की प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, शेड्युलिंग, लीडरशिप, कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं असतं. कुठे घेऊन जायचं असतं? ऑब्जेक्टिव्हकडे घेऊन जायचं असतं. आणि ते काय म्हणून घेऊन जायचं असतं? तर मेन वुमेन, मटेरियल, मशीन्स, मेथड्स, मार्केट हे सगळं घेऊन त्याचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टींना ऑब्जेक्टिव्हकडे, भले प्रॉफिट असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल, विनिंग द मार्केट असेल, मार्केट कॅप्चर करणं असेल, परदेशामध्ये आपल्या वस्तू घेऊन जाणं असेल, काही असेल, हे सगळं घेऊन जाण्याच्या प्रवासामध्ये उत्तम प्रकारचं मिशन हे अत्यावश्यक ठरतं. पुढचा मुद्दा येतो फोकस ऑन कस्टमर्स. एकदा मिशन ठरलं की आपले कस्टमर हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बिझनेसमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की कस्टमर इज सॉव्हरीन इन मार्केट. सॉव्हरीन म्हणजे सुप्रीम. कस्टमर किंवा कन्झ्युमर हा सॉव्हरीन असतो, तो सर्वोच्च असतो आणि त्याला अग्रभागी, मध्यभागी ठेवून व्यवसाय करायचा असतो. म्हणजे एकदा आपल्याला कळलं की आपलं मिशन काय आहे, कुठल्या मिशनच्या अनुषंगाने आपण बिझनेस करतोय, हे एकदा क्लिअर झालं की कस्टमरवरचा आपला फोकस अजून नक्की होत जातो. तसा पुढचा मुद्दा येतो रिस्पेक्ट अँड रिवॉर्ड. आता रिस्पेक्ट कोणाला द्यायचा आहे? तर आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आपल्या शेअर होल्डर्सला, इन्व्हेस्टर्सला, कस्टमर्सला, सप्लायर्सला, आपल्या डीलर्सला, आपल्याशी संबंधित जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत त्या प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आणि तो जर आपल्याला द्यायला जमला, नीट बोलता आलं, जर कम्युनिकेशन चांगलं ठेवता आलं, ह्युमन रिलेशन जपता आली, तर आपला बिझनेस प्रॉफिटेबल होत जातो. आणि बहुसंख्य बिझनेसमध्ये हेच दिसतं की लोकांना कसं बोलावं, मॅनरिझम कशा प्रकारचं पाहिजे, कसं लोकांना न दुखवता आपले विचार मांडावेत हे समजत नाही. त्यामुळे बाकीचे अनेक गुणधर्म त्या व्यक्तीकडे असतात, पण कम्युनिकेशन स्किल किंवा HR प्रॅक्टिसेस वापरता येत नाहीत. माणसं तुटतात आणि त्या माणसं तुटल्यामुळे बिझनेस नीट करता येत नाही. आणि मिशन स्टेटमेंटमध्ये जर ह्युमन रिलेशन्सचा मुद्दा असेल तर माणसं कधीही तुटत नाहीत. पुढचा मुद्दा येतो रिव्ह्यू ऑफ बिझनेस पर्पज. रिव्ह्यू ऑफ बिझनेस पर्पज म्हणजे काय? तर मिशन स्टेटमेंट एकदा तयार केलं की जनरली 10-20 वर्ष ते बदलू नये. जर समजा आवश्यकता नाहीच भासली तर अनेक वर्ष, पिढ्यानपिढ्या मिशन स्टेटमेंट तेच ठेवलं जातं. अशी असंख्य उदाहरणं भारतामध्ये आहेत. तरीसुद्धा काही काळाने, मे बी 2 वर्षांनी, 5 वर्षांनी किंवा बिझनेसमध्ये ड्रास्टिक बदल ज्यावेळेला होतात, एकंदर रूल्स रेग्युलेशन्समध्ये, गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये किंवा एकंदरीत इकॉनॉमिक सिनॅरिओ ज्यावेळेला बदलतो, त्यावेळेला आपल्याला आपलं मिशन स्टेटमेंट रिवाईज करावं लागतं. ते करायचं की नाही हे ताडून बघण्यासाठी, ते तपासण्यासाठी, रिव्ह्यू करण्यासाठी परत एकदा आपल्याला बघावं लागतं आपलं मुळात मिशन काय आहे, त्याप्रकारे आपण जातोय का, आणि त्याचं टेस्टिंग करून मग ते ठेवायचं की बदलायचं हा निर्णय घेता येतो. फ्रेमिंग ऑफ बिझनेस पॉलिसीज म्हणजे आपल्या बिझनेसच्या नक्की कुठल्या पॉलिसीज आहेत, कुठल्या प्रकारच्या पॉलिसीज पद्धती वापरून आपला बिझनेस आपण पुढे वाढवणार आहोत, कशा प्रकारचं मटेरियल आपल्याला विकत घ्यायचं आहे, कशा प्रकारचं प्रोडक्शन करायचं आहे, आपलं पॅकिंग कसं असेल, जाहिरात कशी असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे कशा प्रकारे केला पाहिजे, मार्केट सर्व्हे कुठल्या प्रकारचा असेल, मार्केटिंग रिसर्च कशा प्रकारे असेल, HR पॉलिसी कुठल्या असतील, फायनान्स पॉलिसी कशा असतील, हे सगळं ठरवताना शेवटी आपल्याला मिशन स्टेटमेंटकडे जावंच लागतं. कारण आपलं अंतिम ध्येय काय आहे, बिझनेस सुरू केला, बिझनेस चालवणार आहोत, याच्यामध्ये
कुठल्या ध्येयासाठी, कुठल्या पर्पजसाठी आणि कुठली फिलॉसॉफी घेऊन आपण बिझनेस करतोय हे एकदा क्लिअर असलं, म्हणजेच मिशन क्लिअर असलं तर प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी मुळामध्ये मिशन असावं लागतं. आता मिशन स्टेटमेंटचा अजून फायदा काय येतो तर फ्रेमिंग ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजीज. आपण अगोदर पण सांगितलेलं आहे स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ते ग्रीक शब्द आहे स्ट्रॅटेगॉज. स्ट्रॅटेगॉज म्हणजे काय की एखादी योजना, एखादी पॉलिसी ती आपल्याला माहिती असते पण प्रतिस्पर्ध्याला माहिती नसते, ती म्हणजे स्ट्रॅटेजी. म्हणजे आता खेळताना बघा कबड्डी, खो खो, क्रिकेट असे मैदानी खेळ असतील तर समोरच्या व्यक्तीच्या ॲक्शनवरनं आपल्याला समजतं ती व्यक्ती काय करणार आहे. पण बुद्धिबळामध्ये आपल्याला तसं समजत नाही. समोरची व्यक्ती विचार करत असते, चेसबोर्डकडे बघत असते, त्या व्यक्तीला काय नक्की करायचं आहे, मनामध्ये काय चाललं आहे हे समजत नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये काय आहे, आपल्या मनामध्ये बिझनेसच्या कुठल्या पॉलिसी आहेत, काय प्रकारच्या योजना आहेत ते आपल्याला कळतं, समोरच्याला कळत नाही. त्याला नक्की म्हटलं जातं स्ट्रॅटेगॉज. आणि त्यातनंच नंतर इंग्लिशमध्ये शब्द तयार झाला स्ट्रॅटेजी. तर बिझनेस स्ट्रॅटेजी कशा प्रकारे करायच्या आहेत, कशा प्रकारे आपल्या अंतिम ध्येयाकडे जायचं आहे, आपलं मिशन आणि त्याच्याकरता लागणाऱ्या स्ट्रॅटेजी कशा तयार करायच्या आहेत हे परत एकदा बघण्यासाठी, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन करण्यासाठी बिझनेसचं मिशन हे आपल्यासमोर असावंच लागतं. पुढचा मुद्दा येतो ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे प्रत्येक व्यवसायाकरता मटेरियल आवश्यक असतं, मनी म्हणजे पैसे आवश्यक असतात, मेथड्स असतात, मार्केट असतं, त्याचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो, ह्युमन रिसोर्सेस असतात. हे सगळे आपल्याकडे असलेले रिसोर्सेस योग्य पद्धतीने वापरायचे, प्रोडक्शन प्रोसेस पुढे न्यायची, मार्केटिंग करायचं, बिझनेसमध्ये नफा मिळवायचा, बिझनेस वाढवायचा आणि सगळ्या स्टेक होल्डर्सला खुश ठेवायचं, हे बिझनेसचं अंतिम ध्येय असतं. त्यामुळे एकदा जर आपल्याला कळलं कशा प्रकारे मिशनकडे जायचं आहे, कशा प्रकारे ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस करायचे आहेत, तर आपला बिझनेस सक्सेसफुल होतो. म्हणजे परत काय आलं तर मिशन आपल्यासमोर असायलाच हवं. आणि साऊंड ऑर्गनायझेशनल कल्चर. जर ह्युमन कल्चर, वर्क कल्चर, ऑर्गनायझेशनल कल्चर जर मेंटेन झालं तर बिझनेसमध्ये सक्सेस मिळतं. जर माणसांच्या मनामध्ये काही हेवेदेवे असतील, राग लोभ अशा काही भावना असतील, एकमेकांबद्दल जर जेलसी असेल, जर संस्थेबद्दल काही आकस असेल, मनामध्ये क्लॅरिटी नसेल, वरिष्ठांबद्दल काही राग असेल, काही जर समजा तक्रारी असतील, वरिष्ठांना मिडिल लेवल मॅनेजमेंट म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटला मिडिल लेवल मॅनेजमेंट किंवा लोअर लेवल मॅनेजमेंटबद्दल जर काही तक्रारी असतील तर सक्सेस मिळत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडिल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट आणि वर्कर्स जर एकत्र आले, जर त्यांनी बिझनेसची स्ट्रॅटेजी नक्की केली तर हे सगळं करण्यासाठी परत तोच मुद्दा आला. पहिले काय बिझनेसला असायला हवं, मिशन असायला हवं. म्हणजे बिझनेसच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, बिझनेस वाढवण्यासाठी, बिझनेसमध्ये प्रगती करण्यासाठी पहिला मुद्दा आवश्यक ठरतो तो म्हणजे बिझनेसचं मिशन. म्हणून आपण या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून परत तेच सांगितलं इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस मिशन. म्हणजे बिझनेसचं मिशन का असायला हवं, हे जर मिशन योग्य प्रकारे तयार केलं आणि त्या प्रकारे जर आपण पुढे गेलो तर व्यवसायाची ब्ल्यू प्रिंट तयार होते. व्यवसाय कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा हे नक्की आपल्यासमोर स्पष्ट होत जातं आणि व्यवसायामध्ये नक्की सक्सेस मिळतं. तुम्ही छोटा बिझनेस करत असाल किंवा मोठा बिझनेस करत असाल, तो प्रोडक्शनचा असेल, सर्व्हिस इंडस्ट्रीचा असेल, ट्रेडिंगचा असेल किंवा मार्केटिंगचा असेल, जरूर तुमच्या व्यवसायाकरता एखादं मिशन स्टेटमेंट तयार करा. त्या प्रकारे वागण्याचा, त्या प्रकारे बिझनेसची ऑब्जेक्टिव्ज सेट करण्याचा प्रयत्न करा. मी खात्रीने तुम्हाला सांगतो आत्ताच्या तुमच्या प्रॉफिटॅबिलिटीपेक्षा मिशन स्टेटमेंट तयार केल्यानंतरची तुमची प्रॉफिटॅबिलिटी नक्कीच जास्त असेल. तुम्हाला दिशा मिळेल, स्वतःला एक सेल्फ मोटिवेशन मिळेल. तर नक्की तुमच्या बिझनेसचं मिशन तयार करा. बिझनेस मिशनचं महत्त्व आपण सांगितलेलं आहे ते ओळखा. तुमच्या बिझनेसच्या मिशन स्टेटमेंट करता आणि त्यातनं मिळणाऱ्या भावी यशाकरता, सक्सेस करता मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.